हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला माहीतच असेल, जगामध्ये एक आजार आहे जो सगळ्यांना घाबरवतो, तो म्हणजे वजनवाढीची समस्या. वजनवाढीची समस्या इतकी वाढली आहे, यापासून जे मोठमोठे आजार आहेत, ते आपल्याला घाबरत असतात. आणि ते जर आजार होऊ नये आणि पुढं जाऊन हॉस्पिटलची चक्कर काटू नये, असं जर वाटत असेल, तर व्यायामाला महत्त्व द्या. तर 1 महिन्याचं चॅलेंज समोर ठेवूया. रोज 5 मिनिटं वेळ काढूया, 5 एक्सरसाइज करूया आणि 5 किलो वजन आरामशीर कमी करूया. तर सुरुवात करते पहिल्या व्यायामाला. नॉर्मल थांबायचं, त्यानंतर असं वाकायचं, दोन्ही हात फरशीला टच करायचं. उजवा हात आहे तो एकदा वर करायचं, डावा हात आहे तो एकदा वर करायचं. फुल बॉडी वर्कआउट आहे. तर यामुळे काय होतं, जसं आपण वाकलो आहे त्यामुळं आपली जी लटकलेली चरबी आहे ती पूर्णपणे वितळते आणि वजन कमी व्हायला मदत होते. तर हा व्यायाम सकाळी न चुकता 1 मिनिटं तरी केलाच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण व्यायामाला महत्त्व देतो ना, तसं योग्य तो आहार घ्या, भरपूरसं पाणी प्या, 8 तासांची झोप घ्या. गोड पदार्थापासून खूप लांब राहा, म्हणजे तुमचं वजन आहे ते अजिबात वाढत नाही. केलेले व्यायाम जर आपल्या शरीराला लागू व्हायचं असेल, तर योग्य तो आहार घ्यायचा आणि भरपूर पाणी प्या. ह्या गोष्टींची काळजी घेतला की तुमचं वजन आहे ते अजिबात वाढत नाही. आता करूया दुसरा व्यायाम. त्यासाठी नॉर्मल थांबायचं, दोन्ही हात समोर घ्या, उजवा हात डावीकडं, डावा हात उजवीकडं, दोन्ही हात वर करायचं, पूर्णपणे स्ट्रेट आणि पूर्णपणे वाकायचं. तर हा व्यायाम खूप छान आहे, खासकर वजन कमी होण्यासाठी आणि पोटावरची चरबी वितळण्यासाठी. जसं आपण वाकत आहे ती पोटावरची चरबी वितळते आणि वजन देखील आरामशीर कमी होतं. त्यासोबत आपली कमरेची पण छान एक्सरसाइज व्हायला आणि पाठीचा कणा देखील मजबूत व्हायला. त्यासोबत पायांचं थाई फॅट, हिप्सवरचं फॅट हे एक साथ कमी होतं एका एक्सरसाइजमुळे. त्यामुळे न चुकता जर अशा एक्सरसाइज केला तर खरं सांगते वजन तर कमीच होतं. पूर्ण बॉडीला शेप भेटतो आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते. तर हा देखील व्यायाम तुम्हाला न चुकता 1 मिनिटं तरी केलाच पाहिजे. हलके व्यायाम आहेत, प्रत्येकाला जमतात. फक्त मनावर घ्या, 5 मिनिटं वेळ काढा आणि असे व्यायाम करा. कारण व्यायाम केल्यामुळेच आपल्या शरीराला आकार येतो आणि आपल्यापासून आजार देखील लांब राहतात. तर आता करूया तिसरा व्यायाम. त्यासाठी नॉर्मल थांबायचं. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हातांना असं जॉईंट करा आणि दोन्ही हात असं वर करून एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. फुल बॉडी वर्कआउट आहे. समोरून देखील व्यायाम होतो आणि मागून देखील. त्यामुळं आपलं कमरेचं दुखणं गायब होतं, पोटावरचं फॅट कमी होतं, हातांची देखील छान एक्सरसाइज व्हायला आणि आपलं पायांचं थाय फॅट आहे ते पूर्णपणे वितळतं. त्यामुळेच आपलं शरीर आहे ते पूर्ण आकारमध्ये येतं. तर हा देखील व्यायाम आपल्याला रोज सकाळी 1 मिनिटं तरी केलाच पाहिजे. हलका व्यायाम आहे, प्रत्येकाला जमतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जेवतीवेळी थोड्या छोट्या प्लेटचा वापर करा, जसं की छोटी कटोरी, छोटी प्लेट. यामुळे कसं तुम्ही जेवण देखील कमी घेता आणि कमी खाता, कारण जास्त खाल्ल्यामुळेच आपलं वजन वाढत राहतं. खायचं तर आहे पण थोडं थोडं. 2 तासाचा गॅप घ्या आणि खा. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी दोन्ही पाय असं जॉईंट करायचं, दोन्ही हात आहे ते दोन्ही पायांच्या बाजूला असं साईडला टच करायचं, पूर्णपणे वाकायचं आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं. फुल बॉडी वर्कआउट आहे. यामुळे आपलं वजन देखील कमी होतं आणि आपली पोटावरची चरबी कमी होते आणि पोटाचे स्नायू आहे ते चांगले स्थानावतात. शिवाय हाताची आणि पायांची देखील छान एक्सरसाइज व्हायला. ज्यांची पण पाठदुखीचा प्रॉब्लेम आहे, ती पाठदुखीचा प्रॉब्लेम आहे तो दूर होतो आणि आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये ताकद निर्माण होते. तर हा रोज व्यायाम तुम्हाला 1 मिनिटं तरी केलाच पाहिजे. तसेच व्यायामासोबत आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नुसता व्यायाम केल्यामुळेच आपलं वजन कमी होतं असं काही नाही. पौष्टिक असा आहार घ्या, मैदा खाणं संपूर्णपणे टाळा, गोड पदार्थापासून होता होईल तितकं लांब राहा, म्हणजे तुमचं वजन आहे ते कधीच वाढणार नाही आणि आपल्या शरीरामध्ये चरबी देखील कधी साठणार नाही. आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो. व्यायामाला महत्त्व दिला आणि घरच्या जेवणाला महत्त्व दिला तर. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी नॉर्मलच थांबायचं, दोन्ही पाय आपल्या शरीराच्याच मापानं ठेवायचं, दोन्ही हात असं जॉईंट करा. त्यानंतर असं उठक बैठक असा व्यायाम करायचा आहे. जसं आपण खाली बसत आहे, एकदम दोन्ही पाय फोल्ड करायचं आणि पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं. दोन्ही हात मात्र असं जॉईंटच असू दे. असं म्हणाल तर दोन्ही बाजूला होतो, समोरून देखील आणि मागून देखील. त्यामुळं पूर्ण शरीरातली चरबी वितळते, वजन कमी व्हायला मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बॉडीला एक छान शेप भेटतो. कुठंही एक्स्ट्राची चरबी तुम्हाला लटकलेली दिसणार नाही. त्यामुळे हा व्यायाम खूप छान आहे आणि सोपा पण आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला रोज 3 नियम तरी पाळावेच लागतील. जसं की दिवसाची सुरुवात आहे ती गरम पाण्याने किंवा लिंबू पाण्याने करावी लागेल. जेवण करण्यापूर्वी तुम्हाला सॅलड आहे ते जास्त खावं लागेल. यामुळे कसं तुम्हाला भूक कमी लागते आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आहे. यामुळे आपलं वजन आहे ते कधीच वाढत नाही.
तर आता करूया सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी दोन्ही हात आहेत ते असं मागं घ्या. दोन्ही हातांचे असे एकमेकांमध्ये गाठ मारा आणि आपल्याला समोर असं पूर्णपणे वाकायचं. त्यानंतर असं मागं येऊन पूर्णपणे स्ट्रेट व्हायचं. बघू शकता समोरून देखील छान व्यायाम आले आणि मागून देखील. जितकं होईल तितकं समोर वाकायचं आणि जितकं होईल तितकं मागं यायचं. म्हणजे आपला व्यायाम आहे तो पूर्ण शरीराला लागू पडतो. जसं आपण वाकत आहे ना, तो पोटावरची जी हड्डी चरबी आहे ती पूर्णपणे वितळते आणि जसं आपण मागं जात आहे, तर पूर्ण शरीर आहे जे लूज पडलेलं ते टाईट व्हायला मदत होते. तसेच पोटाच्या आतल्या भागातले स्नायू मजबूत बनतात. शिवाय संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होतो. तर हा व्यायाम देखील रोज सकाळी 1 मिनिटं तरी केलाच पाहिजे. व्यायामाची सवय नसेल तर सवय लावून घ्या, कारण हलके-फुलके व्यायाम करूनच स्वतःला घडवायचं आहे. एक दिवस व्यायाम केला तर एक दिवस फिट राहू शकता आणि रोज व्यायाम केला तर तुम्ही रोज फिट राहू शकता. त्यासाठी व्यायामाची सवय लावा. जसं की पोटासाठी अन्न महत्त्वाचं आहे, तसं शरीरासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. स्वतःसाठी काय तर करायचं असेल ना, तर रोज थोडा व्यायाम करा. फक्त 1 महिन्याचा चॅलेंज घ्या. रोज 5 मिनिटं वेळ काढा, 5 व्यायाम करा आणि 5 किलो वजन कमी करा. आणि एकदा तुम्हाला वजन कमी झालेलं तुम्हाला समजेल ना, तर तुम्ही एक दिवस पण राहू शकत नाही व्यायामाशिवाय. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.